नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात उल्हास जाधव महाराष्ट्र. आपल्या देशामध्ये येथे काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल ह्या दोन्हींच्याच देखील किमती वाढणार आहेत असं सातत्यानं सांगण्यात येणार होतं. कारण भारत देशामध्ये जे काही पेट्रोलियम सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, BPCL असेल, इंडियन ऑइल असेल किंवा HPCL असेल, ह्या कंपन्यांचं मत असं होतं की ह्यांचा जो डेलीचा घाटा आहे, जी तूट आहे, व्यापार तूट, ही 1000 कोटीची आहे. म्हणजे काही दिवसानंतर हे भाववाढ होणं आहे ते अटळ होतं. तसंच आज केंद्र सरकारने आहे ते 3 रुपयांनी पेट्रोल आणि 3.5 रुपयाने ते डिझेल आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. म्हणजे महागाईचा फटका आता जनतेला आहे ते बसायला आहे ते सुरुवात आहे ते झालेलं आहे. आणि आपल्यातले, राज्यातले, देशातले नेते असं म्हणतात की जगामध्ये प्रचंड अशी पेट्रोल भाववाढ झालेली आहे. त्याच्यामुळं सुद्धा आता नरेंद्र मोदी सरकारने ही वाढ आहे ती केलेली आहे. पण त्याचबरोबर त्यांनी उदाहरण अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन, जपान, दक्षिण कोरिया ह्या देशाचं दिलं. त्यांनी उदाहरण महागाईचं त्या देशामधलं दिलं, पण त्या देशामधलं भ्रष्टाचाराचं उदाहरण नाही दिलं, त्या देशामध्ये भूकबळीचं उदाहरण नाही दिलं, त्या देशामधल्या शैक्षणिक गुणवत्तेचं उदाहरण नाही दिलं, त्या देशातल्या स्वच्छतेचं, आर्थिक स्थितीचं उदाहरण आहे ती त्यांनी नाही दिली. म्हणजे केवळ बाहेरच्या देशामध्ये महागाई वाढत आहे, पण त्यांचं आर्थिक उत्पन्नसुद्धा त्याच पद्धतीनं वाढते. भारताचं आर्थिक उत्पन्न फक्त मोठे जे उद्योगपती आहेत त्यांचं वाढतंय, सर्वसामान्यांचं काही आर्थिक उत्पन्न आहे ते वाढत नाही. उलट त्यांना अनेक महागाईच्या फटक्यामुळे दैनंदिन जे जीवन असतं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, याचासुद्धा बोजवारा आहे ते उडालेला आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीमुळं जे अन्नधान्यांच्या असतील किंवा खाद्यान्न असतील, सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या असतील, ते सुद्धा इथे आता महागाई इथे वाढवत आहेत. म्हणजे सुविधेमध्ये इथे जे काही सुविधा जनतेला मिळत असते त्याच्यामध्ये त्यांनी आता सर्व्हिस चार्ज आहे ते चालू करत आहेत. आणि आपल्या नेत्याला केवळ नरेंद्र मोदींची पद कशी राखता येईल ह्याच्यामध्येच ते मिश्गुल झालेले आहेत. सर्वसामान्य जनतेची काही त्यांना चिंता नाही आहे, काळजीसुद्धा इथे नाही आहे. 17 राज्यामध्ये आज सरकार स्थापन झालेलं आहे, पण त्या 17 राज्याचे सगळे नेते आज त्यांचं इथे कौतुक करत आहेत. पण देशावर हे पेट्रोल आणि डिझेलचं जे तुटवडा आहे त्याच्याबद्दल कुठलीही ठाम माहिती अशी देत नाही आहेत. पेट्रोलियम कंपन्यांचं मत आहे की दिवसाचा घाटा हा तब्बल 1000 कोटीचा आहे दिवसाचा. म्हणजे महागाई वाढायच्या अगोदर किंवा हे आखातातलं युद्ध पेटायच्या अगोदर तुमचा नफा किती कोटींचा होता हे तुम्ही जनतेला नाही सांगत. म्हणजे युद्ध झाले की लगेच भाववाढ करता, पण ज्यावेळेस युद्धासारखी परिस्थिती नसते, कच्च्या तेलाचे भाव खाली गेलेले असतात, त्यावेळेस कंपनीने जे कमवलेलं भरमसाठ प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमध्ये यांचा निभाव आहे ते नाही लागत. त्यांना गरिबावरती वेगवेगळे टॅक्स लावणं, त्याच्याद्वारे ते उत्पन्न मिळवणं, याच्याद्वारे यांचं जे काही झालेलं नुकसान आहे ते भरून आहे ते काढता येतं. उदाहरण देताना ते खूप मोठमोठ्या देशाचं आहे ते उदाहरण देतात, पण त्या देशाची आर्थिक पतसुद्धा तेवढीच आहे. भारताची आर्थिक पत काय आहे की जे फोर्सच्या यादीमध्ये जे 10 उद्योजक आहेत फक्त ह्यांचीच प्रॉपर्टी वाढते, सर्वसामान्यांचं काही उत्पन्न वाढत नाही आहे. सर्वसामान्यांचं उत्पन्न घटत जाते, महागाई वाढत जाते. आणि ही महागाई त्यांच्या बोकांडी आहे ते अशा पद्धतीने बसते की त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासुद्धा इथे भागत नाही आहेत. आज महाराष्ट्रामधल्या राज्यामध्ये असे काही पेट्रोल पंप आहेत, पुण्या व्यतिरिक्त सोलापूर असेल, अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळ किंवा मराठवाड्यामधले संभाजीनगर, धाराशिव, लातूर, अशा बऱ्याचशा ठिकाणी पेट्रोलची तुटवडा आहे. अनेक पेट्रोल पंप आहे ते पेट्रोलच्या तुटवड्यामुळे येथे काही काळासाठी येथे बंद ठेवण्यात आलेले आहेत, अशा सुद्धा न्यूज येतात. म्हणजे ही न्यूज आहे ती देशासाठी खूप चिंताजनक आहे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आणि जागतिक विश्वगुरू ते जनतेला एक पद्धतीचं आव्हान करतात की सोनं कमी वापरा, पेट्रोल डिझेलचा कमी वापर करा. म्हणजे हे तुम्ही सांगता, पण तुमचा एक नगर चौक भलं मोठं शक्ती प्रदर्शन करताना 100 गाड्यांचा ताफा घेऊन जातो, त्यावेळेस तुम्हाला चिंता नाही वाटत. तुमच्या अनेक सेलिब्रिटी आहेत ते हजारो कोटींचं सोनं आहे ते स्वतःच्या बोडाखाली घेऊन बसलेले आहेत, त्यांच्यावर कोणता धाक आहे ते नाही उरलेला. म्हणजे फक्त जनतेला आव्हान करत राहायचं, प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग आहे ते नाही आहे. आज भाजपच्या नेत्याकडे हजारो कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप असताना एकाला सुद्धा शिक्षा नाही आहे, पण त्यांनी जनतेला इथे विनाकारण आहे ते ज्ञान पाजळत आहे ते बसायचं की सोनं कमी वापरा. सध्याच्या घडीमध्ये सोन्याचा भाव 1,72,000 रुपये आहे. कोणता सर्वसामान्य मध्यमवर्गीय सोनं घ्यायला जातोय? त्याच्या आयुष्यभराच्या कमाईतून सुद्धा तो सोनं घेऊ शकणार नाही, इतकी बेकार हाल आहे. त्यामुळे हे सोनं फक्त मोठे लोक घेतात, त्यांनी सल्ला इथे मोठ्या लोकांना द्यावा, लहान लोकांना इथे सल्ला देऊ नये. पेट्रोलची भाववाढ झाल्यामुळे ते सांगतात की पेट्रोलची बचत करा. पेट्रोलची बचत कशी करणार? तुमचा एक नगरसेवक शक्ती प्रदर्शन करताना 100 गाड्यांचा ताफा घेऊन जातो,
तिथं बचत करणं गरजेचे आहे। सर्वसामान्य माणूस पेट्रोलची बचत करणं पहिल्यापासूनच बचत करतो, कारण महागाईच एवढी झाली की त्याला बचत करावीच लागते। अशा अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावरती सरकारला जाब विचारणं ते गरजेचं आहे। जसं नेपाळमध्ये तिथल्या तरुणांनी त्यांच्या नेत्यांना चांगला धडा शिकवला, तसं आपल्यासुद्धा जे काही मूर्ख नेते आहेत त्यांचे चांगले कान पिळणे गरजेचं आहे। माझी विनंती आहे की ह्या मतावरती तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करा। माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पेट्रोल आणि डिझेलचे जे वाढते भाव आहेत त्याच्यावर सरकारने एक पद्धतीचा अंकुश लावणं गरजेचं आहे। केवळ पेट्रोलियम कंपन्यांना तोटा होते म्हणून जनतेवरती ते महागाईचा भडीमार करणं हे चुकीचं आहे। ज्यावेळेस ह्या कंपन्या प्रॉफिटमध्ये होत्या त्यावेळेस त्यांनी जनतेचं किती पेट्रोल आहे ते माफ केलेलं आहे, काही नाही माफ केलेलं। म्हणजे त्यांना थोडीशी झळ बसली की इकडं लगेच वाढवायचं, आणि त्यांना हजारो कोटींचा नफा कमवत असताना जनतेला 1 रुपयाचाही डिस्काउंट द्यायचा नाही। अत्यंत नीच आणि नालायक पद्धतीची वृत्ती आहे, याचा मी तीव्र शब्दात आहे ते निषेध आहे ते व्यक्त करतोय। सर्वसामान्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरकारची आर्थिक स्थिती किती डबघाईला आलेला आहे, सरकारला कुठं फटका बसलेला आहे। जसं मनमोहन सिंग त्यांच्या कार्यकाळामध्ये पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या समोर आपलं मत मांडायचे, तसं मन की बातमध्ये ही वेळ का आली हे पंतप्रधानांनी जनतेला सांगणं गरजेचं आहे। नुसतेच विनाकारण मोठमोठे वादे आणि आव्हानं करून काही फायदा नाही आहे। माझी विनंती आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटते, तुमचं मत सांगा। आणि माझं जर कोणी फेसबुक पेज पाहत असेल तर त्यास फॉलो करा, इंस्टाग्रामलाही फॉलो करा, आणि यूट्यूबवरती जर व्हिडिओ पाहत असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। याच्यामुळे मला नवीन व्हिडिओ काय बनवता येईल याच्यासाठी ते माहिती मिळू शकेल। धन्यवाद।